नमस्कार मित्रांनो, आकाश चला काही नवं शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण शिकूया काय ह्या शब्दाला तेलुगूमध्ये एमिटी असे म्हणतात किंवा कधी कधी त्याला एमी सुद्धा म्हणतात। तेलुगूमध्ये काय हा शब्द कसा वापरायचा ते जाणून घेऊया। काय एमिटी अने पदानी तेलुगुलो ఎలా ఉపయోగించాలో నేర్చుకుందాం। तर मित्रांनो, एमिटी या शब्दाचा वापर करून आपण काही वाक्य तयार करूया। जसं उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो, हे काय आहे, इदी एमिटी। हे काय आहे, इदी एमिटी। त्याचे नाव काय, त्याचे नाव काय, अतनी पेरू एमिटी। त्याचे नाव काय, अतनी पेरू एमिटी। याचा अर्थ काय, दीनी अर्धम एमिटी। याचा अर्थ काय, दीनी अर्धम एमिटी। तर मित्रांनो, एमिटी या शब्दाचा अर्थ कधी कधी तेलुगूमध्ये एमी म्हणून सुद्धा वापरले जाते। जसं उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो, तुम्हाला काय पाहिजे याला तेलुगूमध्ये म्हणतात नीकू एमी कावाली। तुम्हाला काय पाहिजे, नीकू एमी कावाली। यावेळी तुम्ही काय करता, नीवू ई समयंलो एमी చేస్తావు। यावेळी तुम्ही काय करता, నీవు ఈ సమయంలో ఏమి చేస్తావు। हे काय आहे, हे काय आहे, ఇది एमिटी। हे काय आहे, ఇది एमिटी। तर सातवं उदाहरण आहे मित्रांनो, ते काय आहे। ते काय आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात अदी एमिटी। ते काय आहे, अदी एमिटी। तुम्ही त्याला काय सांगितले, तुम्ही त्याला काय सांगितले याला तेलुगूमध्ये म्हणतात मीरू ఆయనకు ఏమి చెప్పారు। మీరు ఆయనకు ఏమి చెప్పారు। तुम्ही त्याला काय सांगितले। तर 9व आणि 10व उदाहरण आहे मित्रांनो, मी काय करू याला तेलुगूमध्ये म्हणतात నేను ఏమి చేయాలి। मी काय करू, నేను ఏమి చేయాలి। तुम्ही काय करता, మీరు ఏమి చేస్తావు। तुम्ही काय करता, మీరు ఏమి చేస్తావు। तुम्ही काय करता, మీరు ఏమి చేస్తావు। तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण शिकूया कोण एवरू या शब्दाचा वापर करून आपण काही वाक्य तयार करूया। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।